मंचावरती मी मृण्मयी देशपांडे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हास्याचा गडगडाट घेऊन विनोदांचा पाऊस पाडायला तुमच्या समोर घेऊन आलोय कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. अर्थातच सगळ्यात पहिल्यांदा आपल्या कलाकारांचं मनापासून स्वागत करूया. त्याचबरोबर स्वागत करूया आलेल्या आपल्या पाहुण्यांचं. जय मल्हार ग्रुप अंधेरी इथून दत्ता गावडे आलेले त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. आणि आपल्या परीक्षकांचं कॉमेडी किंग मकरंदा नासपुरे आणि स्माइल क्वीन रेणुकाजी शहाणे. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी बायको बरोबर मस्त निवांत सिनेमाला जायचं अत्यंत रोमॅन्टिक कल्पना आहे ना. बघूया या कल्पनेचं एकंदरीत काय होतंय ते. त्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया पॅडी, अनुपमाजी आणि अरुण दादा यांचं. अरे झालं एसीबीसी लाव नाही रे, माणसं आलीत ना. अरे गाणं बजवून, अरे जाहिराती बिर रे अवस्था रे सगळी आलीत माणसं. आता लाव सगळे चालू कर. अरे बजाव चाललंय गोंगड जरा गप्प बस ना. काय फालतू करीस तुम्ही बघा ना तुमचं पिक्चर. अरे बजाव रे बजाव. तारा चलती है क्या 9 से 12 खड़ी खड़ी क्या सोच रही है चल हो जाए 9 2 11 है. टन टन तारा चलती है क्या 9 से 12. हा रो कुठला आहे? आरोही आहे. आहे हाय रोरी हे कल हा रो ई आहे. ओके हे बघ. हा ही सीट आहे बहुतेक. का कुठली? त्या सीटवर बसूया तिकडे. इथे नाही नाही पण नको नको तिकडे तो मध्ये बाजूला कोणतरी बसलाय. आपण एक काम करूया, आपण पलीकडच्या सीटवर बसू. काय चाललंय तुझं पॅडी? नाही नाही आपण तिकीट काढलं म्हणजे सीट नंबर असणार ना त्याच्यावर. बघ जरा सीट नंबर. हो सीट आहे ग मला माहिती आहे पण सिनेमा हाऊसफुल आहे ना. हा त्याच्या तिकीट मिळत नव्हत्या म्हणून मग ब्लॅक नाही घेतल्यात. तर एक तिकीट एका ब्लॅक वाल्याकडनं घेतली आहे आणि दुसरी तिकीट आहे ती दुसऱ्या ब्लॅक वाल्याकडनं. म्हणजे आजच्या दिवशी आपण असं वेगवेगळ्या बसून सिनेमा बघायचा आहे? नाही नाही पण तू काय वेडा आहेस का पॅडी? आपण इथे असं बसून पिक्चर बघायला आलोय का? मी काहीतरी. एक्सक्यूज मी सर. मी एक्सक्यूज तुम्ही जरा सरकता का? अरे लगेच. सर मी काय म्हणत होतो की तुम्ही जरा तिकडे शिफ्ट होता का प्लीज? अरे वसरे मी काय घर घेऊन आलो इकडून तिकडे शिफ्टिंग करायला? नाही तसं नाही, म्हणजे लग्नाचा वाढदिवस आहे ना तर जरा आम्ही एकत्र बसून जरा एकत्र बसून. अरे वसऱ्या तुझ्याकडे 2 ढोल आहेत, तुझ्याकडे 2 ढोल आहेत, स्क्रीन समोर आहे. किती झाले? 4 डोले झाले ना. मग वसऱ्या इकडे बसून काय बघितलं नाही इकडे बसून काय बघितलं? स्क्रीन समोरच बघायचंय ना. अरे तुम्ही सिनेमा बघायला काय दाखवायला आलाय? हे बघ आम्ही सिनेमा बघून येतो दाखवू. तुला काय करायचं? सीट व्हायचं नसेल तर नीट सांग ना. अरे वारे वा हे सिनेमा बघायचं आणि दाखवायचं सांगते. बघ जरा तू. काय आपण इथे वाद घालायला आलोय का? आपण एन्जॉय करायला आलोय ना. जाऊ दे उद्धट दिसतोय तो माणूस. दुसऱ्या थिएटर मध्ये जाऊ. चल पण आपण करूयात ना काहीतरी. तू काही करू नकोस. आता मी बघते काय करायचं ते. एसी बरं नाही यार, क्या फालतूगिरी. एसी बरं नाही करत. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. या ऍक्च्युली काय ना आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे. मग मी काय नाचू? तर काय ना आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे तर तुम्ही एक सीट तिकडे शिफ्ट होता का? म्हणजे आम्हाला बसता येईल आणि आम्हाला जवळ जवळ बसायचंय प्लीज. नो. हा नो. Yes, yes. Yes, yes, yes. I request you. Second circling. Okay, okay. Thank you, thank you. Please,
यू. एक नंबरचा स्त्री लंपट माणूस आहे. चला मी सांगितलं तर नाही बोलला, हिने सांगितलं तर लगेच हो म्हणला. अरे सगळे पुरुष तुम्ही सारखेच असता. अरे वसाऱ्या तू नाही पुरुष आहे. मी पण तसला. गप्पा बसा, तुला काही कळतंय का? आता इथं बसायला आलं तर आता त्याच्या शेजारी बसून बघा. राज्य झालं ऐकलं. ए ए ऐक ना, किती सुंदर दिसतेस माहिती आहे तू. कुठे होत आपण? काय चाललंय तुझं? नाही, आणि लग्नानंतर तर तू आणखीनच सुंदर दिसायला लागली. ना काय आपण कॉर्नर सीटला बसलोय, काही मिडल सीटला बसलोय आपण. असं काहीतरी आता येडा- या क्षणी असं वाटतंय ना की काय? असं धरून अरे मरेल ती आता. काढ कपडे, कपडे काढ आता. काढ कपडे. काढ ना. चांगले कपडे काढ तू. काय कपडे काढ. काय काय चाललंय? अरे वा. अरे जाहिरात चालली तिकडं. हिरोईनला मारतात ना डाकू लोक. तो हिरोईन ते कपडे सगळे काढणार. मी त्याला सांगतो काढ कपडे, नाही मारतात ना. सांगतो काय तेवढ्या जोरजोरात बोलतोय थिएटर मध्ये. तरी काय बोलतोस त्याच्याशी? आणि किती चावटपणा चाललाय तुझं. काय करायचं तो घरी जाऊन करूया. आता तू शांत बस, फिल्म बघ आधी. छान सस्पेन्स थ्रिलर फिल्म आहे. तुला माहितीये, सुरुवात चुकवू नका आणि शेवट कुणाला सांगू नका. अशी आहे. सुरू झालं. अरे आमचं पॉपकॉर्न का खातोस तू? मला वाटलं मॅडम मना देते म्हणून आपले मी अरे तुला काय घेत आहे? थोडंसंच घेतलं. स्वतःचे पॉपकॉर्न घेऊन यायचे घरनं. पॅडी, बात करतो. तू कशाला वाद घालतो? सगळे आपल्याकडे बघतात. जाऊ दे ना, आपल्याला सीट दिले ना, खाल्ले थोडेसे पॉपकॉर्न तर काय बिघडतं? आता खा ना शोना. माणूस आहेस तू? बापू सिनेमा थिएटर मध्ये केळी खात बसला होता आणि ही केळीची साली इकडे टाकतोस. ही काय कचरा कोंडी आहे काय? नाही सॉरी काय झालं माहिती का? ऍक्च्युली मला पॉपकॉर्नच घ्यायचं होतं, त्याच्या की केल्याची साल भरली. आवडीच चूक झाली. बाकी काय? जरा शांतपणे सिनेमा बघू देशील का प्लीज जरा सिनेमा बघू दे. आणि आता हिरोईनची एंट्री झाली. वासऱ्या तिकडं काय हिरोईन बघतात? तुझ्या बाजूला बघ, देखणी मॅडम, चिकनी मॅडम, ती हिरोईन आहे. या खवट्याने जरा कॉम्प्लिमेंट केलं की एशे घरी चल, तुझं सगळं इश्य काढतो. जरा प्लीज जरा शांतपणे सिनेमा बघू द्या. प्लीज तुम्ही पण बघा, मला पण बघू द्या. अरे हिरोईनची मर्डर होणार आहे आता बघ. हिरोईनचा मर्डर होणार आहे का? कशासाठी? कोण करतं मर्डर? काय झाली माहिती का? हिरोईनची मर्डर आता लगेच होणार. का म्हणजे कशा? अरे काय झालं? अरे हिरोईनची मर्डर होणार आहे तर आधीच का सांगितलं? प्लीज तू स्टोरी सांगू नकोस यार. काय झालं? 5 वेळा मी सिनेमा बघितलाय ना, म्हणजे तुमचा येल फुकट नको झालं म्हणून मी सांगतोय. काय आम्ही वेळ वाचवायला येत नाही, सिनेमा बघायला येतो. क्युरिओसिटी ताणली पाहिजे. प्लीज एक अजिबात स्टोरी सांगू नको सिनेमाची. शांतपणे तू बघ, आम्हाला पण बघू दे. तुम्ही सांगितली स्टोरी. काय सांगितलं मी? आता 1 मिनिटानंतर गाणं सुरू होणार. मी सांगितलं. मग आता काय सांगितलं? काय? शांत बस सिनेमा बस. काय माणूस आहे का? अरे मला आवडलं, पण खरं सांगू का, हा रांगडेपणा मला इतका आवडला, जसं गावी जाऊन पिक्चर बघते असं वाटलं. मस्त नाचलात तुम्ही. काय छान नाचलात.
काय काय छान नाचला. काय बोलतो तुम्ही? नाही काही झालं माहितीये काय ऍक्च्युली कसं झालं माहिती यो सिनेमा ना मी 5 वेळा बघितला. कशासाठी बघितला माहितीये का हे गाणं जाम सरस आहे ना, या थिएटर मधली एसी एकदम सरस आहे. त्यांनी म्हणजे तुझ्या जागेवर बस तुझ्या एसी काय तो फील कर. नॉनसेन्स. अर्धा सिनेमा होत आला अजिबात एक सीन नीट बघू दिला नाहीये. प्लीज प्लीज जरा शांत बसा तुम्ही. प्लीज सिनेमा बघू द्या. प्लीज पिक्चरची स्टोरी सांगू नका आता यापुढे. बस बस बस. दे याला खाली. अरे थोड़ा इधर आओ ना तुम. पकड़ो ना जरा. हवा आ रहा है दिखता नहीं. अरे इतना जल्दी इतना नजदीक करता क्या पकड़ने का? ऐसा थोड़ी. थोड़ा सा जागा रखो उसको. दिखता नहीं क्या? आ गए तो एकदम ऐसा पकड़ते झपट्या. थोड़ा सा जगह रखने का ना. अरे क्या फर्क. अभी पूरा भाजा. काय क्या हे काय चाललंय? कनीस है गरम कर रहे उसको. ऐसा थोड़ी खा सकता है बसाऱ्या. अभी मी माझं खातोय तू तुझा पिक्चर बघ. पॉपकॉर्न का. अभी नींबू किधर रखा है मैंने वो नमक और मीठ. थोड़ा जरा पकड़ो इकडे. फालतूगिरी चल रही. पकड़ो बराबर. वो कनीस है ऐसा उड़ाने का नहीं. उसका दाना ऐसा उड़ेगा तो क्या खाएगा? पकड़ो. हाँ. अरे अभी इसको बराबर घुमाओ ना. तुमको घुमाने को नहीं आता है क्या? कभी घुमाए नहीं क्या इसको? फुट्टा है ये. कनीस को कभी घुमाया नाही क्या? ऐसा मैं विचारता है ना. पण तुम्ही असं लिंबू बिंबू घरून घेऊन आलाय. अरे घरून आणलं म्हणजे फक्त लिंबू नाही हा. त्याच्यामध्ये मीठ आहे मसाला. वाव क्या बात आहे. मला ना असं लिंबू मीठ लावलेलं कणीस खूप आवडतं. मी खाऊन जाईल. ज्याला तुमच्यासाठी ते करतोय मी. तू का बरं बोला तू बोला. मला मी थोडस खाणार फक्त थोडस. काय तुम्ही तू घरी चल. तुझ्या बरोबर सगळे दात पाडून तुला नाही बुट्टी बनवली नाही तर बघ. हे घ्या मी तुमच्या पाया पडतो. हा प्लीज प्लीज मला सिनेमा बघू देत. प्लीज प्लीज. सगळा सिनेमा बुडतोय माझा. का नाही बुडत आहे बसाऱ्या? हे झालं तुम्हाला सांगतो. आता थोड्या मिनिटांनी बघ हिरो येणार आहे. हिरो आला ना का त्या हिरोईनची मर्डरच करून आला. आता तो रडतोय. इमोशनल जाम शायनिंग मारतोय. पण एक नंबर फालतू माणूस आहे. ऍक्च्युली योच हिरोईनचं खून आहे. बोल. बापरे हाच आहे तो. हा जो सालसूद दिसतो तो. बस अख्ख्या सिनेमाचा बट्ट्या बोळ करून टाकला. वाढदिवस सेलिब्रेट करायला आलो तो. सगळी वाट लावून टाकली. उठ तू घरी चल. तू घरी चल. तुझा सिनेमा बरोबर बाहेर करतो. हो या माणसाला सांभाळा. या माणसाला घरी चल. तुझा सिनेमा बाहेर करतो. तू बाहेर ये. चॉपर घेऊन थांबलोय मी. तू बाहेर ये. तुझा बघतो मी तुला. इथं ना फालतू सिरियसली सिनेमा देख ना मागताय ना. पागल लोक है. अरे ये लोग गए क्या? अच्छा ठीक नो प्रॉब्लम. हाँ क्या बात है प्रसाद. काय काम केलंयस तू. आपण जाणून घेऊया आपल्या परीक्षकांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. मकरंद दादा. फार उत्तम मनोरंजन करणारा हा तुमचा ॲक्ट होता आणि फारच प्रभावी तुम्ही सादर केलं. त्यात काहीच वाद नाही. एकतर अशा पद्धतीचं म्हणजे सार्वजनिक स्वच्छतागृह जे असतात थिएटरच्या आसपासची त्याच्यामध्ये लिहिणारी माणसं असतात. म्हणजे खुनी राजू आहे वगैरे तसं. बरेच जण पहिला शो सुटला बाहेर आले की त्या रांगेत उभे असलेल्या खुनी राजू आहे
पण ह्या व्यक्तिरेखा समाजामधल्या आहेच आहे आणि त्याचं फार उत्तम अर्कचित्र अरुण तू उभं केलंस. क्या बात आहे, बहुत बढिया. आणि मला सगळ्यात आवडलं घरनं एवढी बॅग घेऊन त्या थिएटरमध्ये खायला येणं म्हणजे वा वा वा. आणि प्याड्या तू आणि अनुपमाने अप्रतिम काम केलं यामध्ये. आणि पशा क्या बात आहे, तुझ्या असण्यानंच हा प्रभावी झाला आहे. बहुत बढिया, फार सुंदर, क्या बात. रेणुकाताई, वाढदिवस नसून वाढदिवस झाला. ऍक्च्युली माझा आणि राणाजींचा उद्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आम्ही असंच थिएटरमध्ये जाणार होतो. आता हा ऍक्ट बघितल्यानंतर आम्ही नाही जाणार. फारच मस्त, अगदी म्हणजे दिलखुलास आनंद देणारा ऍक्ट होता. आणि अर्थात मॅन ऑफ द मॅच होता अरुण दादा. क्या बात आहे. तू जे काय छोट्या छोट्या गोष्टी काढतोस आणि विनोद करतोस त्यांचा, दॅट इज जस्ट आउटस्टँडिंग. आणि ह्या ॲक्टमध्ये पण तसंच झालं. आणि इनफॅक्ट मला तो मक्याचा पूर्ण पोर्शन होता त्यात मुगले आझम आठवलं. ये कन्ही साहब को अपनी मोहब्बत माफ कर दे. पण मी माफ नाही करणार, मी हॅट्स देणार. आणि मग त्याला तुरा पण लावतो मी. आपण बघूया लाफ्टर मीटर काय सांगता येते. 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचे विनोद पोचलेले आहेत. त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, आता इथे एक लेखक येणार आहे त्याच्या प्रतिभेच्या शोधामध्ये. बघूया त्याची प्रतिभा त्याला मिळतीये का नाही ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया योगेश आणि प्राजक्ताचं. तू यहाँ मुसाफिर है, ये सराहे पानी है, 4 रोज की महिमा तेरी जिंदगानी है. नमस्कार रेणुकाताई मकरन सर. काही एखादा विषय सुचतो का? म्हणजे मला सांगा ना. 2-4 पंच वगैरे जोक वगैरे असतील तर सांगा ना जरा. लय अडचण आहे हो, विषय सुचत नाही. इतका काय सांगू तुम्हाला, विषय सुचला इकडून तिकडून तर माझ्या आधीच कोणाला तरी सुचलेला असतो. पण नंतर विषय काढला कसा तरी बाबा, मला नाही सुचला तर मोठे गोस्वामी तेच देते दरवेळेला विषय. कसा काहीतरी विषय सुचला बाबा, लिहायला बसलो तर पंच सुचत नाही. मग कोणीतरी म्हटलं पंचकर्म कर, मग पंच सुचतील. अर्धा घंटा शिरोधारा, पण शिरातल्या मेंदूला काही धारच येईना, काही सुचना. अवघड झालंय सगळं. तर असं मी हंगामी लेखक आहे. तुम्हाला सांगतो, पंच विना विषयाविना असा दारोदार भटकायलो. तुम्हाला सांगतो बस. मक्याच्या शेतात एकलीच होते, ठाऊक नव्हतं पुन्हा. उभ्या पिकामध्ये आडवा घुसतोय, हाय कोण यो पावना. मी दाबून बघतोय कंच भरला हाय का दाना. मी दाबून बघतोय कंच भरला हाय का दाना. विषय कुठला बी असो, दाताडीच कित नाचत येणार ही. एक माझी बायको. तुम्हाला सांगतो, अरे लेखकाच्या आयुष्यात वेदना असल्या की तो दना लिहायला बसतो. माझ्या आयुष्यात वेदनेचं मोहळ उठलं एवढं मोठं, पण 4 पानाचं स्किट काय होईना माझ्याकडून. मी मोहळोय, मग तू वाळवी आहेस. माझ्या जिंदगीला लागलेली वाळवी. आणि लिहिता वेदनेने येत नाही, बुद्धीने येते. याला साधा व्हॉट्सअपवर मेसेज लिहिता येत नाही. कॉलेजमध्ये असताना मला मेसेज पाठवायचा, मी घरी आहे जणू, मी मळ्यात आहे जणू, माझं तुझ्यावर प्रेम आहे जणू. अगं अक्कल शून्य ते जणू नव्हता, जानू लिहित होतो मी. जणू हे मूर्ख. आता इंग्रजीत JNU काय म्हणणार? एकदा इंग्रजीत नळाचा न बाणाचा न शेम असतो. मला काय माहिती कसं जानू असणार ते. याची इंग्रजीची एकतर बॉम्ब आहे, अख्खा खानदान निरक्षर आहे. हा, तुझ्या घरावरून इंग्रजाचं विमानच गेलं होतं. हिच्या बापाला इंग्रजी बोलायचा एवढा नाद,
काय सांगू, अरे बँकेत गेला आणि बँकेत त्याला सांगितलं पैसे भरायचे बुवा, तर ते म्हणले स्लिप घेऊन ये, तर घरी येऊन झोपलायचा बाप. लय मजा येते ना पप्पाला घालून पाडून बोलायला. तू रोज त्याचे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे, त्याच्यामुळे मायासारखी बायको मिळालीये तुला. ए रे बायको, अरे 4 पोरी अजून मी माझ्या मागे फिरत आहेत. दादा माझी शिल्लक न करता का, दादा माझी शिल्लक न करता का म्हणून. माय दादा पण म्हणे का तर लग्न पण करायचं का? असे नाजूक कामं दादा भाऊ करूनच काढून घ्यावे लागते. अरे त्या लोकांना माझी किंमत कळली, पण तुला नाही कळली माझी किंमत. तुला काय किंमत द्यायची, तुझ्यापेक्षा बैल बरा. मालकाला त्रास नको म्हणून चारा छावणीत तरी जातो. तुझी काय लायकी त्या समोर. असंच बोला मला, असंच बोला. माझ्यातला लेखक मारून टाका तुम्ही एक दिवस. याच्यातला लेखक म्हणे माय. तुम्हाला सांगते, कुणा कुणाला बा नदीकाठी सुचितो, कुणा कुणाला बा टेकडीवर गेल्यावर सुचितो. या माणसाला कुठं सुचित, संडासात. बँकेत असा पेन लटकवलेला असतो ना, तसा आमच्याकडे संडास लटकवलाय. आख्या संडास भर लिहून ठेवले. मी आत गेले की कळत नाही ना सार्वजनिक मध्ये आले का घरात. काही का सर, मला तिथं सुचतं म्हणून लिहितो मी ते. चांगल्या चांगल्या कल्पना मला तिथं सुचल्या. तर माहितीये का, माग मी एक कविता लिहिली होती तिथं बसून. कसं आहे, पोटाचा आणि भावनेचा निचरा माझा एकत्र होतो तिथं. अरे काय कविता लिहिली होती मी माग, ती सगळ्या पेपर मध्ये 6 भार परत आली होती माहिती का. मग अरे काय होती कविता बघ. फिनेल म्हणालो ऍसिडला, चल भेटू कमोडच्या काठी. फिनेल म्हणालो ऍसिडला, चल भेटू कमोडच्या काठी. माझा ओघळ तुझी आग, आसुसले भेटीसाठी. हाय, जिथं सुचलं तिथं फ्लश केला असता तर माझी जिंदगी गटार नसती झाली. मला काय फक्त संडासाचा सुचतं असं काही नाही, मला बाहेर पण सुचतं. झाडाची पानगळ सुरू झाली की माझ्या भावनेला, माझ्या कल्पनेला असा मोहर येतो. मोहर. झाडाची पानगळ दिसतीये, नळगळतोय आतला तो नाही दिसते. 4 दिवस झाले बोंबलायले डांबर आणून लाव म्हणून, ते सुचतं का? आता नाही राहत माझ्या लक्षात. काय करू, रोज आंघोळ झाल्यावर जेव्हा आरशात पाहतो बाथरूम मध्ये, तेव्हा आठवतो, अरे या डांबर आणत राहिलो. हाव का, ते तुझा काय तुझ्या खानदारातल्या कोणाचा पण थोबड पाहिलं तरी लक्षात येईल बा डांबर आणायचं राहिलं. यांचा फॅमिली फोटो असा हातरला ना जर खाली, तर वाटतं अशा डांबराचे स्पीड ब्रेकरच लावलेत. अशा तर खरे आहेत सगळे. अरे तुझ्या जीभीला स्पीड ब्रेकर लावलं पाहिजे, तुझ्या नरड्याला सायलेन्सर बसवलं पाहिजे. मग माझ्या जिंदगीतले अपघात आणि ध्वनी प्रदूषण कमी होईल. हाव का, तू तर माझ्या जिंदगीतली दुर्घटना आहेस मुर्द्या. तुम्हाला सांगते, पहिल्या खेपेला बाळणपणाची बाईची काय काय स्वप्न असतात बा, असतात की नाही. या माणसामुळे माझं बाळणपण काळणपण होता वाचलं. मी अशी कळा देणे, हा माणूस जाचा हलायला तयार नाही. नाही ते आदिवासी महिलांची बाळणपण कशी होतात याच्यावर मला लिहायचं होतं, ते मला जवळून पाहायचं होतं म्हणून मी तसंच बसून होतो. म्हणून तसंच बसलो होतो. मला सांगा, अरे त्या बायका माहिती का, मैल मैल प्रवास करतेत आणि मग बाळंत होते. म्हणून बायकोला कोणी कावडीत टाकतं का? या ना मला कावडीत टाकली. हॉस्पिटल 2 मिनिटावर, हा सरकारी दवाखान्यात घेऊन चालला. रात्रीचे 2 वाजलेले, कुत्रे मागे लागले, याच्या पायाचा लचका तोडला. ती कावड बाया खाली पडली. मी अर्धी कावडीत अर्धी बाहेर, साडी फाटली, हा चक्कर येऊन पडला. रस्त्यावरच्या माणसाने दोघांना सरकारी मध्ये नेलो. मी मॅटर्निटीत, हा कॅज्युअलिटीत. पोरगा झाल्यावर पोराला BCGचं इंजेक्शन येणार, रेबिटचं. असली बाळणपणाची तऱ्हा. जाऊ दे, किती मी त्रास सहन केला असला तरी हॉस्पिटलवाल्यांना नंतर कळलं तर किती खुश झाले. अरे त्यांनी आपली फी सुद्धा माफ केली हॉस्पिटलची. मग हाव का, हा भिकारडा लेखक काय पैसे देणार म्हणून फी माफ केली माझ्याकडे बघून. कौतुक म्हणे कौतुक. लोकायले तुझं कौतुक आहे ही निवळ अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धेवरून आठवलं, मला अंधश्रद्धेवर एक चांगलं स्किट करायचंय. म्हणजे अंधश्रद्धा विषय सुचलाय पण पुढंच काही सुचना. आमचे गुरुजी म्हणले की सध्या राहूचा दोष चालू आहे तुला, त्याच्यामुळे तुला काही सुचणार नाही. आणि अंधश्रद्धेवर तर नाही सुचणार म्हटलं. मला तेही बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, विषय सुचावा पण सुचावे म्हणून सगळ्या बोटात वेगवेगळे खडे घातले. इतके खडे वापरले, आता फक्त मुतखडा वापरायचं. काय सांगावं आता तुम्हाला. जे करायचं ते तर करत नाही. माग मला काय म्हणला, मला वडाच्या गर्द सावलीत सुचतं म्हणून गावाबाहेर वडाखाली जाऊन बसला. गर्द सावलीत सुचलं नाही पण 4 गर्दुल्ले मित्र केले, चिली मोडायला शिकला. ते आता बंद केलंय मी. हाव का, मला काय माहिती. मी
काय नवऱ्या मागे फिरते का, गुरा मागे फिरल्यासारखं? मी काय रिकाम तिकडे बसले का? नाही नाही, तू काही रिकामीच नाहीये. तुला लय कामदार आहे, तू लय कामदार आहे. मला माहितीये ना तू एक काम, नवऱ्याच्या मागे फिरायचं आणि त्याला वट 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 करत राहायची फक्त. अरे तुझ्या थोबाडाला जर मीटर बसवला असतं ना, तर त्या मीटरचे रिडिंगचे आकडे पाहून त्या मीटरला आकडे आले होते. अभिनय बघून आहे ना मी लय कन्फ्युज झाले. कन्फ्युज? हा, की तू अभिनेता म्हणून वाईट आहेस का लेखक म्हणून वाईट आहेस? तसं तर तू बी मला कन्फ्युज करत असती. मग मी काय केलं? नाही, तुझ्या व्हेरिएशनचं कौतुक करू का सौंदर्याचं? त्याच्यामुळं काय कौतुक केलं तरी नंतर उघडा पडणारच आहे म्हणा. मातीचे कुल्ले किती चिकटवले तर वाळल्यावर गळूनच पडणार आहेत ते, आहे की नाही? माती तर तू केली आहे, माझी पण माझ्या खानदानाची पण. मागे मला म्हणला मी रस्त्यावरच्या मुलांवर नाटक लिहिणार आहे, तर रस्त्यावर गाड्या पुशीत होता. माझ्या बापाने गाड्या रिक्षात बसून पाहिलं तर तिथंच हार्ट अटॅक आला त्याला. तुझ्या पप्पावर नंतर लेख लिहिला ना मी, रिक्षातून अंतरिक्षात. मी तुला शेवटचं सांगू का? तुझ्या लायकीचं काम सांगते. एखाद्या किराणा मालाच्या दुकानात नोकरी धोरण पुढ्या बांध, मी तेवढ्याच संसार रिटीन बघ. अशी वपकडत मारी ना माकड तोंडे. थोडा मला प्रयत्न तर करू दे, जमन मला हळूहळू लिहायला. अरे बाबा, असं मारून मुटकून लेखक नाही होता येत. समाजात सगळ्यांनाच दुःख असतात, पण सगळे काही बलूत लिहून दयापवार नाही होत. विद्रोह सगळ्यांच्याच मनात खतखततो, पण सगळेच नामदेव ढसाळ नाही होत. सगळ्याच बायकांना दुःख वेदना असतात, पण सगळ्यांना बहिणाबाईंसारख्या त्या कवितेच्या माध्यमातून नाही म्हणता येत. खरा लेखक होण्यासाठी प्रतिभा लागते. जर तुझ्याकडे प्रतिभा असेल तरच तू चांगल्या कलाकृतीला जन्म देशील. बस, काहीच बोलू नका आता. जन्माचा विषय आला 1.5 महिन्यानंतर. आता मला पाळला म्हणायचा बात. धर पटकन दोरी धार. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, लेखन नाही तोंडाचा खेळ. मनाचा मेंदूशी लागतो मेळ, तो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी बाळ हसत, पंचविनोद नाही सुचत. प्रतिभा नाही मिळे विकत, जो बाळ जो जो रे जो. क्या बात है. खरंच खूप सुंदर झालं, खूप मजा आली आणि कित्येक दिवसांनी पाळणा हल्ला. म्हणजे स्किट मध्ये आपण विचारूया परीक्षकांचं काय मत आहे ते. मकरंद दादा, खूप उत्तम सादरीकरण. पुलंनी फार छान लिहिलंय. बटाट्याच्या चाळीत माळसाकांत पोंबुर्वेकर नावाचा जो साहित्यिक आहे, तर तो अशा पद्धतीचे आचरट गोष्टी करून जमेल का ते? तर तुझं पण जीवनानुभव वेगळ्या पद्धतीनं घेऊन आणि इतक्या आघोरी पद्धतीनं घेऊन जर तू लिहिणार असशील तर तो भयानक लेखक होईल. पण एकंदरीत फार मिश्किल पद्धतीनं, फार उपरोधिक पद्धतीनं तू ते सगळं भाष्य केलंस. क्या बात है, बहुत बढिया. वा. रेणुकाताई, वा वा, लेखक म्हणून योग्या, वेलकम बॅक. अप्रतिम झालं सादरीकरण. असं खूप काय काय साचलं होतं बऱ्याच दिवशी आणि एकदम आज तू ते व्यक्त केलंस असं वाटलं. आणि ते तुझ्या अभिनयात पण दिसलं. तू आज खूप सुंदर अभिनय केलास. प्राजक्ता तर हमखास करते, सुंदर दिसते, सगळं सुंदर असतं प्राजक्ताचं. पण तुझाही अभिनय मला आज खास खूप आवडला. भाष्यही खूप छान, ते अगदी शेवटी आलं, क्षणिक आलं, पण मस्त होतं भाष्य. आणि अर्थात पाळण्यात दोन अंतरे. वा वा वा, क्या बात आहे. आज म्हणजे मेजवानी होती, तर ह्या मेजवानीसाठी मी तुम्हा दोघांनाही हॅट देणार आहे. मी तुरे दे. आपण बघूया लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे आता. म्हणजे 600, 700, 800, 900, 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर पोचलेला आहे. खूप खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. थँक्यू. काय झालंय, एका तरुणीचं
लायसन्स एका ट्रॅफिक हवालदारांनी जप्त केलेलं आहे आणि ते लायसन्स परत मिळवण्यासाठी बघूया ती काय काय करतेय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्याम, नम्रता आणि प्रभाकर दादांचं. ऐका ना, चावी लायसन्स द्या ना. तुम्हाला गाडीची चाबी बी देऊ शकत नाही मी आणि लायसन बी देऊ शकत नाही. कळलं का तुम्हाला? पण तुम्ही रोज एक नियम तोडता, एका मागून एक भसे काढावे ना, तसे तर गुन्हे करत फिरता हो तुम्ही. सॉरी चुकलं, पण आता नाही होणार. मुळात तुम्हाला गाडी दिलीच कोणी? कोण देणार आहे? नवऱ्याशिवाय कोण देणार आहे गाडी? काय करता तुमचे मिस्टर? सीए येतो ते, त्यांची स्वतःची फर्म पण आहे, पण जाम चाबी येतो, खूप कडक. मला चाबी त्या कडक माणसाला बोलवा तुम्ही, मी त्याला चाबी देतो, तो तुम्हाला झापेल ना, तेव्हा आम्हाला आनंद होईल, तेव्हा आम्ही लायसन देईन बरं का तुमच्या. नाही असं नका करू. आता टाइमचे खोटे करू नका, काम करू. तुम्ही बाई ना बाटोडा रे कथा पै चालणार रे. तुला नंबरच लिहिली यार काय करू? जर नवऱ्याला कळलं ना मी असं काहीतरी घोळ केलाय तर मला आयुष्यात परत कधी चावी देणार नाही तो. चालू झोका दे ग मैना, चालू झोका दे ग मैना, बुगडी नाही आणली रुचलीचा मैना, बुगडी नाही आणली रुचलीचा मैना, चालू झोका दे ग मैना. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. तुम्ही माझे नवरा बनाल? ओ बाई, मी साधा आचारी आहे, पलीकडे मी जेवणाची ऑर्डर घ्या निघालेला आहे. नको त्या मला फंद्यात पाडू नको, ऑलरेडी माझं लग्न झालेलं आहे. काय समजली? तुम्ही आचारी आहात ना? हा, पण विचारी पण आहे का नाही? जरा विचार बदला आणि थोड्या वेळासाठी माझा सीए झालेला नवरा बना. हो, ऑलरेडी कॉपी करून मी बीए झाला, आता सीए कुठं करता वाय? म्हणजे मला नाही जमणार, मग उशीर. 50,000 रुपये देते. किती? 50,000? नाही मी ठीक आहे, 5 मिनिटात आठवण. 5 मिनिटात होईल. चला लवकर. साहेब, हे माझे नवरे. नवरा नवरा घेऊन आले, पटकन घेऊन आले. एवढ्या लवकर कसे काय आले? लवकर योगायोग ते असे चालले होते, असे चालले होते. मी बघितलं त्यांना पटकन आणि म्हटलं की साहेब आठवण करतायत तुमची. नमस्कार. नमस्कार. हा शिये पण कपड्यांवरून वाटत नाही अशी साधी राहणी, उच्च विचारसरणी. ऐकलंय ना तुम्ही? तशी पर्सनॅलिटी आहे त्यांची. बरं, ते मी काय म्हणतो, लायसन तेवढं देऊन टाक. लायसन राहू द्या हो, तुम्ही तुमच्या कार्ड द्या मला. काय मोरे केटरर्स, केटरिंगचा बिझनेस करता का तुम्ही? मोरे केटरर्स आहे का? हा. मग माझं नाही तर, माझं घरात राहिलेलं आहे, घरात आहे. मग मला कशाला दिलं? असू द्या हो, कधी भेल खावीशी वाटली ना तर आपलं स्वतःच्या जवळ असल्या बरं. भेळ खायला हे कार्ड? भेल म्हणजे कसं, आता भेल गावली का नाही तर असं खाणार चमच्यान खायला नको, त्यासाठी वापरा. चमचे आहे का? जोक करतायत सीए आहेत ना. या तुमच्या बायकोने काय कारनामे केले माहितीये का तुम्हाला? परवा या बाईने आमच्या हवालदाराच्या मागे गाडी लावली, 3 किलोमीटर पळवलं त्याला. काही सांगू नका त्यांना, मी अजिबात पळवलेलं नाहीये. ते स्वतःच असं करत होते, मग मी घेतली गाडी त्यांच्या दिशेने. अरे काय जायल खोपडीची आहे का तू? ते असं करत होते म्हणजे इकडून जाय, तू तर डायरेक्ट अंगावरच गाडी घातली. असं करता कोणी? अरे वा. साहेब काय अंदाज चुकतो कधी कधी, काय नाही अंदाज चुकतो कधी कधी माणसांचा. काय आहे, 500 माणसांची ऑर्डर असते आणि 600 माणसं जेवायला येतात, त्याच्यामुळे अंदाज चुकतो. ओरडताय कशाला मला सारखे सारखे? मी कुठे ओरडताय कशाला? मी नाही परत गाडी चालवणार. तो ट्रॅफिक बघा ना, नवरा बायकोंमध्ये काय लक्ष घालताय? काय झालं? ओरडा ना, खरं वाटलं पाहिजे. मी कशाला? तुम्ही सीए आहात, कॅटरर्स वाले नाही आहात आता. पण त्याचा सीएचा मेनू कुठं मला माहिती आहे? कसं सांगू? तुम्ही फक्त बोला की हिला परत मी गाडी कधी चालवायला देणार नाही, लायसन्स द्या. तुला आग लागली तुझ्या तोंडाला. काय करून पुढे ये बघ, पाया पाड माझ्या नाही. इन्स्पेक्टर कर्नल ब्रिगेडियर त्यांच्या पाया पड. हा जो कॉस्ट्यूम आहे ना,
तो ट्रॅफिक हवालदाराचा आहे. तू डायरेक्ट करणार ब्रिगेडियर करून टाकलं रे मला तर. असंच असतं साहेब. काय आहे असतो आचारी पण समोरचा समजतो कोण सीए. आता तुम्ही मला काय समजता वाय आचारी पण मुलात मी कोण आहे सीए. काय आहे तुम्हाला सांगतो मी पहिला बीए झालो का मग सीए झालो. म्हणजे पहिला ए मग बीए त्याच्यानंतर सीए आणि आता लवकरात लवकर मी डीए होणार आहे. डीए म्हणजे आमचं मालक म्हणाल तुला डिनर अलाउन चालू करतो म्हणून. बापरे तुमचं शिक्षण तर माझ्या डोक्यावरूनच गेलं हो. भलत्या शिकलेले तुम्ही पण तुमची बायको एवढी क्रॅक कशी काय हो. इलाज नाही हो त्याला. काय आम्ही बुंदीचा लाडू बनवतो का ना तर तुपाचा हात कमी लागला ना की लाडू क्रॅक होतात. असं आहे. बर्फीचं पण तसंच आहे का नाही. बर्फीच्या कुठे घेऊन बसले होतो मी. तुमची ही बायको क्रॅक डोक्याची ते सांगून राहिलं मी. नाही तिला पण तुपाचा हात कमी पडलेला आहे का नाही वासाडीला. मला शिकवतेस वासाडे तू पुढे ये माझ्या समोर. नाही मला सांगा बघा ह्याच्या पुढे जर स्कूटर घेऊन गेलीस ना थोबाड फोडीन तुझा. येशील रस्त्यावर स्कूटर. साहेब स्कूटरची चावी द्या. स्कूटरची चावी का. अरे ते 4 व्हीलर चालवून राहिले होते ना रे भाऊ. स्कूटर कुठे रे. 4 व्हीलर होती काय. नाही काय साहेब आम्ही 4 व्हीलरला ना मी स्कूटर असं नाव ठेवलंय लाडान. नाव ठेवलंय. तुम्ही मोठे लोक तुमच्या मोठ्या गोष्टी पण या बाईने लय मोठे कारनामे केले. परवा एक ऍम्ब्युलन्स जाऊन राहिली होती तिला या बाईने जागा दिली नाही. होय असं केलं नाही खरं नाही. बाकी सगळे गुन्हे मान्य पण ती ऍम्ब्युलन्स नव्हती. मग मी गाडी चालवत होते मी खिडकीतनं मागे वळून बघितलं तर त्याच्यावर सलंबुए लिहिलं होतं. काय लिहिलं होतं. सलंबुए याचा अर्थ सायरन वाजवून हे लोकांची दिशाभूल करतात. तुम्ही खरं तर अशा लोकांना पकडलं पाहिजे. 1 मिनिट मुळात तुम्ही मागे वळून बघायलाच नाही पाहिजे. म्हणजे ते मुद्दाम उलट लिहिलेलं असतं सलंबुए. तुम्ही आरशात बघितलं ना तर ते ऍम्ब्युलन्स दिसतं. तुम्ही आरशात बघायला पाहिजे. 1 मिनिट मी काय आरशात बघायचं. हे बघा गाडी चालवताना माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन समोर असतं. मला नाही बाकीच्या बायकांसारखी सवय आरशात बघून मेकअप अरे मेकअपचा आरसा नाही हो तो साइड मिरर असतो ना त्याच्यात बघायचं ना. पण त्याच्यात तर मीच दिसते. तो तुम्ही तुमच्याकडे का बरं केला. तर मागच्या गाड्या दिसाव्यात म्हणून असतो तो. हे कंपनीने सांगायला नको का हे कशासाठी आहे ते कशासाठी आहे. घोळ होतो ना. घोल होतो साहेब खरंच घोल होतो. म्हणजे सर्वसामान्यांचा लय घोल होतो. आम्ही गुलाबजामचा जो पाक बनवतो का नाही तर आम्हाला अशी तार आहे ना चमच्यान अशी बघावी लागते सरळ पडते काय. त्याची धबाकन पडली ना की समजायचं काहीतरी पाकात घोल झालेला आहे. अरे तुम्ही बाईना पाटोड तू गुलाबजामुनचा काय सांगून राहिला रे. हा तुझ्या रसगुल्ला काय गुल खिलवून राहिला ते बघा दे तिला विचार. म्हणजे सगळे गुन्हे हिने केलेले आहेत आणि मला 1 मिनिट जरा नाही तसं मी आता सोडणार ना. एक काम करा 2 मिनिट. काय करतो. अरे काय करू राहिला रे तू. जास्त होतंय. मग जास्त प्लेट असा की जास्तच रेट घेतो मी. वासाडे तू आता माझ्या हातात ना सुटत काय रस्त्यावर काय तमाशा करून राहिले तुम्ही. बायको आहे ना ती तुमची असं करता कुठे. बायको असते म्हणून काय स्कूटर चालवते गाडी चालवते मला सगळं भोगायला लागतं. अजिबात काही नाही. द्या इकडे माझ्याकडे. हे घालायचं का मरू द्यावं घड्याल द्या पहिलं माझं. आणि हा बघा आता हिला मी कधी गाडी दिली तर मला विचार तुला गाडी देत नाही मी. मोबाईलचा सायरन बंद करा. मोबाईलचा सायरन नाही ही तुमची पिपाणी वाजून राहिली तिकडे ते बघा. पण बरं झालं तुम्ही गाडी काढून घ्या बरं का. काढून घेऊ गाडी. या बाईने ते एकदा हद्द केली हो. डिक्की उघडी ठेवून कोणी गाडी चालवता का हो. एसी बंद होता माझ्या गाडीचा. म्हटलं मग डिक्की उघडी केली तर अशी हवा पास होईल ना. मागून हवा येईल का. गाडी अशी समोर जात असताना मागून हवा येईल का. आणि बऱ्याचदा डिक्की शिल्पॅक असते ते. काय म्हणालात. डिक्की शिल्पॅक असते हो कधी कधी. तरीच मला शंका आलीच होती. म्हटलं हवा काय येत नाहीये म्हणून मी खरं तर बोनेटच ओपन करणार होते. बोनट जर वर केला असता ना तुम्ही तर तुम्ही हवा नसती खाल्ली. हवालाच हवा खाल्ली असती. मग तुम्ही कटला का तुम्हाला. हवा कुठून आली असती.
का बाई काच्या खाली कर ना तो. त्या कशासाठी असतात? त्या काय अँटिक पीस म्हणून असतात का काच्या? नाही साहेब व्हायब्रेट होऊ नका. चुकून होतं, माणसाची चूक होते. काय समजलं काय आहे, चुकून जो चमचा आहे ना रस्स्यामधला आहे ना आमरसात गेला की आमरस रे खराब होतो. हा त्याच्यामुळे काय होतं, गिरायक आपल्याला लय भडकतं. पण तुम्ही काळजी करू नका. आता मी बघतो तू घरात चल, तू घरात चाल. चल घरात. याच्या पुढे तुला गाडी देणार नाही. तुला एकच शिक्षा. आता तुला एकच शिक्षा. तू एकटीने 100 माणसांची बुंदी पाडायची. हा तुला शिक्षा देतो. 100 माणसं? काय बोलताय? हो ते राहू द्या. हे लायसन आणि चावी घेऊन आणि बघा सगळं करतो. या बाईला आहे ना मोबाईल बी सांभाळता येत नाही. हो काय झालं? हजबंड कॉलिंग. हजबंड कॉलिंग. माले फसाडी राहिनी का तू? माले येडा समजी राहिनी का तू? हा? येडा समजी चल निघतो मी. अरे तू कसा जाई राहणार रे? तू कसा जाई राहणार? पै राहणार का तू? माफ करा माफ एका बुक्की मात मारी टाकतो हा तुला. मला कधीला बुक्की मारलं मी काही राहणार नाही जागेवर. मग माफ करा. काही 50,000 रुपये बोलली म्हणून मी तयार झालो. तुमच्या दोघांना आहे ना मी आता जेल मध्ये टाकतो आणि मग तुमच्या दोघांची बुंदी पाडतो रे मी. आपण परीक्षकांकडून जाणून घेऊया त्यांना कसं वाटलं. रेणुकाताई? फार आवडलं मला हे स्किट. आणि नमा आणि श्याम्या तुम्ही नेहमीच खूप छान इंटेन्सिटी लावून करता, त्यामुळे तुमचा विनोद अत्यंत चांगल्या पद्धतीने पोचतो. आणि क्या बात आहे प्रभाकर मोरे, तुम्ही तर मस्त आउटस्टँडिंग काम केलं. आणि तुमच्या म्हणजे जे डायलॉग्स होते ते पण खूप छान लिहिले होते. तर ह्या उत्तम सादरीकरणासाठी मी हॅट्स देणार आहे. मकरंद दादा? खूप उत्तम सादरीकरण. अच्युत गोडबोलेंच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी ती एक विनोदाचं हे लिहिलंय की त्यांचा एक मित्र वर्गात विनोद सांगायचं की आज तो गवळी उशिरा येतो आणि त्या गवळ्याला विचारतो आज उशिरा का आला? तो म्हणतो आज नळ उशिरा आला साहेब. तर तो आता हा विनोद तो मित्र सारखा सांगायचा. तो कधी आपलं आलं की तो कंटाळून गेले वर्गातले. ते म्हणले आता तू पुन्हा हा विनोद सांगितला असतो तुला. तो म्हणतो नाही नाही आज मारू नका, आज मी वेगळं तुम्हाला भयकथा आणि रहस्यकथा सांगणार आहे. मग तो सांगतो की जंगलातली रात्र, किर्र असा अंधार, विजा चमकताय, रातकिडी किरकिरताय आणि भयंकर अंधारामध्ये एक माणूस अशी फेल्ट हॅट असं जॅकेट काळं घालून चाललेला आहे. तेवढ्यात एक जण असा खटकन समोर येतो आणि रिव्हॉल्वर काढतो डोक्याला लावतो. उशीर का झाला? तो म्हणतो नळ उशिरा आला. विनोद तोच असतो, फक्त ती सांगण्याची खुलवण्याची एक वेगळी पद्धत. खूप उत्तम सादरीकरण. म्हणून तुम्हाला हॅट बरोबर तुरे पण. लाफ्टर मीटरची उत्सुकता आहे का? काय करायचंय? बसाय बघूया लाफ्टर मीटर काय सांगताय ते. 500, 600, 700, 800, 900 येऊ दे, 1000 येऊ दे. 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेला आहे. तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बसू शकता. हा भाग इकडेच संपतोय, पण आपण भेटणार आहोत उद्याच्या भागामध्ये. पाहायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे.